नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खूप प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत, खूप म्हणजे खूप. पण सुरुवातीला एक कळकळीची हात जोडून विनंती करतो सर्वांना की तुम्ही जर इतरांच्याकडे पाहून किंवा जे काही इतर तुम्हाला माहिती देतात, कुणाचंही मला नाव घ्यायचं नाही आहे, पण तुम्हाला जे कोणी लोक माहिती देतात तर त्यांच्यावरून मग तुम्ही मला जर जज करत असाल, तुम्ही जर त्यांच्या ह्याच्यातून मला जर ॲनालिसिस करत असाल, तुम्ही त्यांच्या नजरेतून मला जर बघत असाल, तर प्लीज कृपया करून प्रत्येकाकडे बघायचा नजर एक नसते, प्रत्येकाकडे बघायचा नजरिया वेगळा असतो, लक्षात एवढा असू दे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ते लोक काय माहिती देत आहेत, ते लोक तुम्हाला काय सांगतायत, याच्यावरती जर तुम्हाला तीच प्रक्रिया करायची असेल, म्हणजे त्यांनी सांगितलेलीच प्रक्रिया जर करायची असेल, तर तुम्ही मला विचारून परत मला विचारून, कारण तुमचा जर निर्णय जर झाला असेल तर मला विचारू नका परत. कारण का की तुमचा पण वेळ वाया जातोय आणि माझा पण वेळ वाया जातोय. आणि तुमचा निर्णय जर ठरलेला असेल की बाबा आपल्याला ओमकेशनं सांगितलेलं ऐकायचं नाही आहे, किंवा ओमकेशनं सांगितलं तरी सुद्धा आपल्याला जे करायचं आहे तेच आपण करणार आहोत, तर तुम्ही बघा, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी याच्यात कोणतंही नाही म्हणत नाहीये आणि मी तुम्हाला जबरदस्ती करत नाहीये की तुम्ही कुणाचं ऐकू नका म्हणून, किंवा तुम्ही माझंच ऐका आणि तुम्ही इतरांचं कोणाचं ऐका म्हणून, असं मी कुणाला जबरदस्ती करत नाहीये, बरोबर आहे. तर तुमचा जर निर्णय झाला असेल किंवा तुमचं जर ठरलं असेल तर मला विचारून, तुमचा पण वेळ वाया आहे आणि तुम्हाला उगाच कन्फ्युजन तुमचं क्रिएट होते, लक्षात घ्या. तुम्हीच गोंधळात पडताय, त्याच्यामुळे विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर खूप जण मागतात, तर मोबाईल नंबर घ्या. लाईव्ह मध्ये सगळे येऊ शकतात, नाही येऊ शकत. लाईव्ह आपलं दर शनिवारी आणि रविवारी लाईव्ह असतं आपलं. पण तुम्ही प्रत्येकाला यायला आवडत नाही, प्रत्येकाला तिथं प्रश्न विचारायला आवडत नाही, त्यांना व्हिडिओ बघूनच, व्हिडिओच्या खाली कमेंट्स करूनच फक्त प्रश्न सोडवून घ्यायला आवडतात. प्रत्येकाचे आपले आपले विचार असतात. तर नंबर आहे माझा 7498908385 7498018385. हा नंबर आहे, याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकताय. आलं लक्षात. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण व्हिडिओ पाहायच्या आधी काही दिव्यांग मित्रमैत्रिणी आपले असे आहेत की व्हिडिओ पूर्ण बघतच नाहीत, फक्त टायटल वाचतात. टायटल आपलं खाली काय लिहिलेलं आहे ते वाचतात आणि कमेंट करतात की तू चुकीची माहिती देतोयस, तू अर्धवट माहिती देतोयस, किंवा एखादा प्रश्न त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असते तरी पण ते व्हिडिओ पूर्ण बघत नाही तुम्ही आणि प्रश्न करता. आणि मी कमेंटला रिप्लाय पण दिलेला असतो, पण ती कमेंट पण तुम्ही वाचून बघत नाही. तर या गोष्टी आहेत, या गोष्टी करू नका. जेवढं आपण अर्धवट गोष्टी करत जाऊ, जेवढ्या आपण गोष्टी अर्धवट लक्ष देत जाऊ, तर ते खूप नुकसानदायक आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्या गोष्टी आपण पूर्ण करू तर त्यामध्ये नुकसान कमी आहे, पण ज्या गोष्टी आपण अर्धवट ठेवू, आता बघा, एखादा धड्याचं जर आपण अर्धवट पाठांतर केलं तर ते प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा आपल्या एक्झाममध्ये जर त्या धड्यावरूनच प्रश्न जास्त आले तर आपल्याला अर्धवट धडा वाचून चालत नाही, तर तो पूर्ण धडा वाचला असला तर त्याचे उत्तर देता येतात. अगदी त्याच बाबतीत बाकीच्या पण गोष्टी आहेत. आलं लक्षात. त्याच्यामुळे विनंती आहे सगळ्यांना, खरोखर कळकळीची विनंती करतो तुम्हाला की इतरांच्याकडे बघून माझ्याकडे जज करू नका. कारण आपण उगाच एकाच गोष्टीवरती 10 वेळा बोलत बसत नाही, किंवा आपण एकच गोष्टी 10 वेळा समजून सांगत बसत नाही. समजेल अशा भाषेत व्हिडिओ असतो आपला, समजेल अशा चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न, किंवा चांगल्यापेक्षा खऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आपण नक्की करत असतो. आता दिव्यांग सहायता पोर्टलवरचे भरपूर सारे प्रश्न आहेत. तर पहिलं प्रश्न, दिव्यांग सहायता पोर्टलवरती टेम्पररी दिव्यांगांनी नोंद करायची का? तर नाही करायची, तुमची होणारच नाहीये. तुमची टेम्पररी दिव्यांगांची नोंद होणारच नाही. आणि ती का होणार नाही हे पण तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी, लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट, तुम्ही फॉर्म आता भरलाय, म्हणजे तो रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही, तर त्याच्यामुळे नुकसान काय होणार का तुमचं? तर नाही होणार नुकसान काही तुमचं. बरं चला, रजिस्ट्रेशन काहींनी केलंय, काहींनी केलेलं नाहीये, म्हणजे समजा मीच केलेलं नाहीये रजिस्ट्रेशन अजून, तर माझं नुकसान काय होणार का? तर काहीच होणार नाही नुकसान. पहिलं नुकसान वाटतंय ना, पेन्शन, निराधाराची पेन्शन जी बंद होईल असं वाटतंय, तर ती पेन्शन बंद होणार का? तर नाही होणार. का नाही बंद होणार? कारण तुम्ही केवायसी केलेली आहे. तुमचं संजय गांधी SS पोर्टलवरती डीबीटी ऍक्टिव्ह आहे, म्हणून तुमची पेन्शन बंद होणार नाही. हे डीबीटी म्हणजे पेन्शनचं जे काही खातं आहे, पेन्शनचं जे काही अकाउंट आहे, तर ते वेगळं आहे, आणि हे दिव्यांग सहायता पोर्टलवरचं वेगळं आहे, लक्षात घ्या. दिव्यांग सहायता पोर्टल म्हणजे काय हे कळलं का तुम्हाला? पहिला, दिव्यांग सहायता पोर्टल म्हणजे आपल्याला घरी बसून प्रत्येक योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे जे आपल्याला पहिल्या वेळेला याच्या आधी, म्हणजे 2026च्या आधी आपल्याला प्रत्येक एक छोटी योजना, म्हणजे एक 5,000 रुपयाचं किंवा 1,000 रुपयाचं मानधन जरी असू देल,
किंवा एखादं व्हीलचेअर असू देईल किंवा काटे असू देईल, ही जरी मिळवायची असली तरी सुद्धा आपल्याला 5-5, 10-10 चक्रा त्या पंचायत समिती, त्या जिल्हा परिषद किंवा कोणत्याही कार्यालयाच्या मारायला लागायच्या. फॉर्म भरायला एकदा, तिथं अधिकारी हजर असायचाच नसायचाच, सही घ्यायला एकदा जा, ते कागदपत्र जमा करायला जा, एकदा कागदपत्र अपूर्ण आहेत म्हणून ते एखादं झेरॉक्स द्यायला जा त्याला, परत आणि ते मंजूर झाले का ते बघायला जा, मंजूर झाल्यानंतर परत कागद जमा करायला जा, मंजूर झाल्यानंतर कागद जमा केल्यानंतर परत आणि ते मंजूर कधी मिळणार आहे ते विचारायला जा, परत आणि त्याच्या परत मंजुरीचं ते कार्यक्रम कधी असेल तर ते साहित्य आणायला आणि जायचं, परत अशा सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या. पण या गोष्टी थांबवण्यासाठी किंवा दिव्यांगांना एक प्रकारे त्रास जो होतोय तर तो त्रास थांबवण्यासाठी तुकाराम मुंडे सरांनी दिव्यांग सहायता पोर्टलची निर्मिती केलेली आहे. लक्षात आलं. आणि तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड, आता डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही जर चुका झाल्या किंवा काही डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही तर चालेल का, असं पण तुम्ही विचारलं जात आहे. तर चालतंय, काही डॉक्युमेंट्स अपलोड केला नाही तर चालतंय. म्हणजे जसा विवाह नोंदणीचा असेल किंवा तुमचं शाळा सुलेला दाखला नसेल तुमच्याकडे किंवा लायसन नसतील, कोणत्याही बिझनेसचं तुमच्याकडे लायसन असेल किंवा ट्रेनिंग घेतलेले सर्टिफिकेट नसतील तुमच्याकडं किंवा मतदान ओळखपत्र नसेल तर हे चालतं. ठराविक कागदपत्र कोणती गरजेची आहेत तर तुमचं पहिलं म्हणजे UID कार्ड, दुसरं आयडेंटिटी फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, ही 4 कागद मॅन्डेटरी आहेत किंवा तुमची कंपल्सरी आहेत. तुमच्याकडे मग डोमासाईल नसले तर चालेल, उत्पन्न दाखला नसेल तर चालेल, तो नंतर पण अपलोड करता येणार आहे तुम्हाला. असं नाही की आत्ताच अपलोड केलं पाहिजे किंवा आत्ताच सगळी कागदपत्र अपलोड केली पाहिजेत. आलं लक्षात. आणि तुमची कागद असले तर चांगलंच आहे ना, म्हणजे तुम्हाला योजना, कुठल्या योजना तुम्हाला घेता येतील हे कळणार आहे. तुम्ही जितकं तुम्ही फॉर्म व्यवस्थित किंवा सुटसुटीत भराल, लक्षात घ्या, तुम्ही जेवढा फॉर्म व्यवस्थित किंवा सुटसुटीत भराल तेवढ्या तुम्हाला किती योजनेसाठी तुम्ही पात्र आहात, किती योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता हे तुम्हाला समजणार आहे. आलं लक्षात. म्हणजे कोणाला 8 योजना दाखवते, कोणाला 2 दाखवते, कोणाला 5 दाखवते, कोणाला 10 दाखवते, कोणाला 17च्या 17 योजना दाखवते. तर तो का फरक आहे, कारण तुम्ही कागदपत्र कशी अपलोड केलेले आहेत. कारण कागदपत्र ती काय मॅन्युअली बघितली जात नाही आहे, तिथं कुठले अधिकारी तुमचे कागदपत्र तपासत नाही आहेत. लक्षात घ्या, तिथं कागदपत्र AI तपासतंय. AI तपासल्यानंतर ते AI ला काय वाटतंय, हे कागद बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतंय, त्याला काय वाटतंय की योजना याला बाबा लागू होऊ शकते, कारण हा त्या क्रायटेरियामध्ये बसतोय, त्या नियमावलीमध्ये बसतोय, म्हणून ते कागदपत्र तुम्हाला ती अपलोड करायला सांगितलेले आहेत. आणि प्रत्येक वेळेला कागद आपण अपलोड करत बसण्यापेक्षा जर एकदाच कागद अपलोड करून ठेवली तर पुढे येणाऱ्या भविष्य काळामध्ये ज्या काही योजना असतील तर त्या योजनेसाठी ते जर तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेला डॉक्युमेंट स्कॅन करून किंवा ते फोटो काढून ते स्कॅन करून अपलोड करणं एवढं गरजेचं नाहीये. ते त्यातलेच डॉक्युमेंट्स घेणार आणि एखादं एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स जर तुम्हाला लागतंय तर ते एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं फक्त जमा करायचं, बाकीचे डॉक्युमेंट्स तिथं तुमचे अपलोड आहेत. लक्षात आलं. हे एक प्रश्न झाला की डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे वगैरे. तर डॉक्युमेंट्स बघा तुमच्याकडे पाहिजेच, म्हणजे पाहिजे नसले तरी सुद्धा चालतात, पण ठराविक पहिले 4 डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला. पण तरी पण तुम्ही एकदा फॉर्म भरत असताना, फॉर्म भरायला बसण्याआधी, रजिस्ट्रेशन करण्याआधी तुम्ही कागद कोणती ठेवायची, तर तुमचं आधार कार्ड, UID कार्ड, फोटो, एक आयडेंटिटी साईज 1-2 फोटो, कोरं कागद एक तुमच्याजवळ ठेवायचं, कोरं कागद एक तुमच्याजवळ ठेवायचं. परत रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, पॅन कार्ड असेल, डोमासाईल असेल, उत्पन्न दाखला असेल तर उत्पन्नाचा दाखला, किती पण लाखाचा उत्पन्न दाखला असू देईल, 8 लाखाच्या आतला उत्पन्न दाखला असला तरी सुद्धा चालतो. असं नाही की 50,000च्या आतलाच पाहिजे किंवा 21,000चा पाहिजे किंवा 15,000चा पाहिजे, असं काही नाहीये. लक्षात घ्या हे. परत रेशन कार्ड पण भगवा असू दे, पिवळा असू दे, अन्य कोणताही BPLचा असू दे, कोणतंही रेशन कार्ड असू दे, रेशन कार्ड पण चालतं. पॅन कार्ड पण जोडायचं. परत 10वी झाली असेल तर तुमचं 10वी सर्टिफिकेट, 12वी झाले असेल तर 12वी सर्टिफिकेट, म्हणजे 10वी करून 12वी केला असाल तर दोन्हीचं सर्टिफिकेट, 10वी 12वी करून ग्रॅज्युएशन केलाय तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, परत शाळा सुलेला दाखला असेल तर शाळा सुलेला दाखला, PG केला असाल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केला असाल तर त्याचं पण काय तुमच्याकडे रिझल्ट असतील तर ते पण अपलोड करायचे. तुमचा विवाह झाला असेल, विवाह नोंदणीचा दाखला असेल तुम्हाला अपत्य असतील तर त्या अपत्याबाबत माहिती टाकणे, तुम्हाला 1 अपत्य आहे, 2 अपत्य आहेत वगैरे वगैरे ते टाकणे. तुमच्या घरात तुमची पत्नी दिव्यांग असेल तर दिव्यांग, तुमचा पती दिव्यांग असेल तर, तुमचा पती नॉर्मल असेल तर, तुमचे आई वडील हयात आहेत नाही तरी सुद्धा त्यांची माहिती टाकणे गरजेचं आहे. जेवढी माहिती सुटसुटी टाकाल, जेवढी माहिती भराल तेवढं तुम्हाला पुढे सोपं होणार आहे. लक्षात घ्या. आलं लक्षात. ज्यामुळे सोप्या गोष्टी त्या करायच्या आणि कोण फसवतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये, कोण आपल्याला चुकीच्या बातम्या सांगतात त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. लक्षात घ्या. आणि आता बघा अजून एक प्रश्न की दिव्यांग सहायता पोर्टलवरती तुम्ही जर नाव नोंद केला, रजिस्ट्रेशन जर केला तरच तुमची पेन्शन चालू राहणार, तर असं काही नाहीये. असं काही नाहीये. परत तुमचं व्हेरिफिकेशन झालं तरच तुमची पेन्शन एप्रिलची येणार, असंही काही नाहीये. असंही काही नाहीये. लक्षात घ्या. मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं, पण तरी पण तुमचे फोन येत आहेत की मी दिव्यांग सहायता पोर्टलवरती नाव नोंद करू का, मी बाकीच्यांचे व्हिडिओज पाहतोय, मी बाकीच्यांची माहिती पाहतोय आणि ते मला म्हणतायत की ते डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे, नाहीतर पेन्शन बंद होणार, नाहीतर हे होणार, नाहीतर ते होणार, योजना कोणती लाभ घेता येणार नाही. तर तसं काही नाहीये. लक्षात घ्या.
तसं काहीही नाही आहे. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही भरू शकता. त्याला लास्ट डेट अजून आलेली नाही आहे, शेवटची मुदत आलेली नाही आहे. परत आता फॉर्ममध्ये काहीतरी चुका झाल्या असतील तर कुठल्या चुका चुकून होत आहेत आणि म्हणजे अनावधानाने होत आहेत, तर त्या चुका सांगतो तुम्हाला. तुम्ही एक दारिद्र्य रेषेखालील असाल तर तिथं म्हणजे अल्पभूधारक किंवा दारिद्र्य रेषेखालीलचा ऑप्शन सिलेक्ट केला असाल आणि तुमचं भगवं रेशन कार्ड असेल किंवा बीपीएलचं असेल तर तुमची चूक झाली असं वाटतंय तुम्हाला, तर असं काही नाही आहे. तिथं तुम्ही फक्त येस ऑर नो केलाय, पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलाय का तिथं पिवळं रेशन कार्ड किंवा कुठलं रेशन कार्ड तिथं अपलोड केलाय का, तर नाही. नंतर ज्यावेळेला एखादी योजना येते, मग ती झेरॉक्स मशीनची असेल किंवा कर्ज योजनाची असेल किंवा अन्य पशुसंवर्धन विभागाची असेल, कृषी विभागाची असेल किंवा अन्य कोणत्याही विभागाची जी काही योजना दिव्यांगांसाठी येतात, तर त्या योजनेला ज्यावेळेला आपण फॉर्म भरत असतो त्यावेळेला जे काही आपल्याकडे खरे डॉक्युमेंट्स आहेत तर ते आपण फोटो काढून अपलोड करणार आहोत. त्याच्यामुळे तिथं त्यावेळेला नंतर बदलू शकतं. असं काही नाही की आता जर नो केला असेल, आता जर येस केला असेल तर त्यावेळेला ते डॉक्युमेंट्स लागणारच, असं काही नाही आहे. सिच्युएशन बदलू शकते. आता माझ्याकडे पिवळं रेशन कार्ड असू शकतं आणि पुढच्या वर्षी माझ्याकडे पिवळं रेशन कार्ड माझं बंद पण होऊ शकतं. माझी इन्कम जर वाढली, मला गव्हर्नमेंट जॉब लागला तर माझं ते बंद पण होऊ शकतं. असं नाही ना. किंवा आता समजा माझ्याकडे बीपीएलचं रेशन कार्ड आहे आणि माझ्याकडे अंत्योदयचं मी आता अप्लाय केलाय, पण अंत्योदयचं आता माझ्याकडे कार्ड नाही आहे, पण माझ्याकडे 6 महिन्यातून 1 वर्षातून माझ्याकडे ते अंत्योदयचं रेशन कार्ड मला मिळू शकतं. मग त्याला मी ते कागदपत्र बदलू शकतो. असं नाही की आत्ता एडिट करता येत नाही म्हणजे नंतर एडिट करता येणार नाही. आणि आता सुद्धा एडिट करता येतं. जर तुम्ही फॉर्म आज भरलाय तर 2-3 दिवसाच्या आत, ज्या वेळेला अजून ते व्हेरिफिकेशन होण्याआधी, व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होण्याआधी, लक्षात घ्या, व्हेरिफिकेशन जे काही जिल्हा परिषदकडून म्हणा किंवा समाज कल्याण विभागाकडून किंवा राज्य सरकारकडून व्हेरिफिकेशन होण्याआधी जर आपण त्यात चेंजेस केले तर ते चेंजेस सुद्धा करता येतात. म्हणजे तिथं ऑप्शन येतो अपडेट म्हणून. आपली लाभार्थी स्थितीवरती गेल्यानंतर तिथं अपडेट म्हणून ऑप्शन असतो. अपडेट किंवा एडिटचा ऑप्शन येतो. तर त्या अपडेट किंवा एडिटच्या ऑप्शनवरती तुम्ही टच करून तुमचे जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेले असतील, 1-2 डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे राहिले असतील, विसरून राहिला असेल किंवा चेंजेस करायचे असतील, चुकायचे डॉक्युमेंट्स तिथं पडले असतील किंवा आधार कार्डच्या जागी यूडीआयडी कार्ड आणि यूडीआयडी कार्डच्या जागी आधार कार्ड किंवा आधार कार्डच्या जागी बँक पासबुक झेरॉक्स असं काही पडलं असेल तर ते सुद्धा तुम्ही बदलू शकता. बरं, चला, तुमचं व्हेरिफिकेशन झालंय, समजूया व्हेरिफिकेशन तुमचं झालंय किंवा तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालाय. म्हणजे सबमिट ऑनलाईन तर लगेच होतो, पण त्याचं चेकिंग व्हायला, प्रोसेस व्हायला 2-4 दिवस 8 दिवस लागतात. मग ते 8 दिवस पण उलटून गेलेले तुमचं सगळं झालेलं आहे. तर त्यावेळेला तुम्हाला वाटतं की आपल्यात काहीतरी चुका झालेल्या आहेत, तर आपण काय करायचं, समाज कल्याण विभागाकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की माझा फॉर्म हा भरलेला होता, मी या नंबरवरून भरला होता आणि माझं फॉर्म प्लीज कॅन्सल करा, म्हणजे मी परत त्यात चेंजेस करतो आणि परत तुम्ही तुमच्याकडे अप्लाय करतो किंवा तुमच्याकडे रिक्वेस्ट पाठवतो. मग त्याला तुम्ही एक्सेप्ट करा ती रिक्वेस्ट. ही गोष्ट करता येते आपल्याला. याही गोष्टी आपण करू शकणार आहोत. असं नाही आहे की एकदा भरला म्हणजे तो आपला दाखलाच तयार झाला किंवा ती आपली कुंडलीच तयार झाली, कुंडलीमध्ये काय बदल करताच येत नाहीत, अशा गोष्टी नाही आहेत. आपल्याला त्या बदल करताही येतात, बदल करताही येऊ शकतात, बदल करताही येणार आहेत. आलं लक्षात? त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीला घाबरून जायचं काहीही गरज नाही आहे. आणि आता तुम्ही असं म्हणाल की माझी पेन्शन चालू आहे, मग मी त्यात कोणत्या तरी एखाद्या योजनेला अप्लाय केलो तर माझी पेन्शन बंद होणार का? तर तसंही काही नाही आहे. परत समजा तुम्ही तिथे एखाद्या योजनेसाठी अप्लाय केला, म्हणजे आता समजा झेरॉक्स मशीन किंवा किराणा मालाचं दुकान किंवा अन्य कोणतंही मशीन घेण्यासाठी म्हणा किंवा काय घेण्यासाठी बाकीच्या गोष्टी 1000 गोष्टी असतात त्यात, तर त्यातल्या 1000 गोष्टींपैकी 10-5 गोष्टींसाठी तुम्ही अप्लाय केला असाल आणि त्या 10-5 गोष्टींपैकी 2-4 गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या असतील तर पेन्शन बंद होणार का? असा सुद्धा प्रश्न आहे दिव्यांगांचा. तर तसंही काही नाही होणार आहे. पेन्शन हा वेगळा मॅटर आहे आणि योजना या वेगळ्या मॅटर आहेत, लक्षात घ्या. योजना या वार्षिक किंवा त्रिवार्षिक किंवा पंचवार्षिक असतात योजना, पण पेन्शन ही आपल्याला दिव्यांग आहोत म्हणून, आपल्याला निराधार आहोत आपण म्हणून, आपलं जे काही दिनचर्या असेल किंवा आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला ती पेन्शन दिली जाते. त्याच्यामुळे पेन्शनवर कोणताही अतिप्रसंग होणार नाही आहे किंवा पेन्शनवरती कोणती कुऱ्हाड पडणार नाही आहे. त्याच्यामुळे पेन्शनसाठी तुम्ही घाबरू नका. आलं लक्षात? जेवढं आपण सुटसुट डॉक्युमेंट्स देऊ तेवढं पुढच्या योजना आपल्याला मिळवण्यासाठी, पुढच्या योजना आपल्याला घेण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. आलं का लक्षात? उगाच कोणत्याही गोष्टी म्हणजे या असं होतील ते तसं होतील असं नाही आहे. तुमच्या यूडीआयडी कार्ड नसेल तर यूडीआयडी कार्डला सुद्धा तुम्ही पुढे जाऊन तिथं त्यात अप्लाय करू शकणार आहे. एका प्लॅटफॉर्मवरती सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण कसं होतंय, पंचायत समितीमध्ये गेलं किंवा जिल्हा परिषदमध्ये गेलं की काय होतंय, एक विभाग कृषी विभाग इकडे असतोय तर तिकडं महिला बाल कल्याण विभाग त्या कोपऱ्याला असतो.
परत पशुसंवर्धन विभाग मध्ये असतो तर दुसरा विभाग तिथं असतो, दिव्यांग विभाग एका ठिकाणी असतो तर ते असतं. तर ते आपल्याला फिरायला जे लागत होतं इकडे तिकडे आपण असं फिरत बसत होतो आणि आपल्याला व्यवस्थित माहिती दिली जात नव्हती किंवा आपल्याला योजनेचा लाभ वेळेवर मिळत नव्हता. म्हणून आपल्याला एका प्लॅटफॉर्मवरती आणलेला आहे, एका क्लिकवरती आपल्याला ज्या काही आपल्यासाठी योजना आहेत, ज्या काही आपल्याला सुविधा मिळतात, ज्या काही आपल्या तक्रारी करायच्या आहेत, ज्या काही आपल्याला योजना मिळणार आहेत, ज्या काही आपल्याला सुविधा मिळणार आहेत, तर त्या सगळ्या एका क्लिकवरती आपल्याला दिसणार आहेत. म्हणून ते आपल्याला तिथं आणून ठेवलेलं आहे किंवा आपल्याला ते वेबसाईट आपल्याला ओपन करून दिलेलं आहे. आणि भविष्यात याचं ऍप्लिकेशन पण आता येत आहेच. फक्त थोडं सर्व्हरचा इकडे तिकडे प्रॉब्लेम होतोय, पण ऍप्लिकेशन चालू झाल्यानंतर पण त्या गोष्टी होणार आहेत, सुटसुटीत गोष्टी होणार आहेत. आपल्याला सगळ्या योजना, फक्त तुम्हाला दिव्यांगांच्या जे काही झेरॉक्स मशीन असेल, लॅपटॉप असेल किंवा गिरण असेल, ओला सुका मसाला असेल किंवा तुमचं बाकीच्या छोट्या छोट्या योजना, याच फक्त लाभ घेता येणार आहेत का तुम्हाला इथं या प्लॅटफॉर्मवरती? तर तसंही नाहीये. एखादी समजा पशुसंवर्धन योजना निघाली, एखादी कृषी विभागाची योजना निघाली, एखादं समजा ट्रॅफिक पोलीसवाल्यांची किंवा म्हणजे आरटीओची योजना निघाली, किंवा एखादी परिवहन मंत्रालयाची योजना निघाली, किंवा एखादी पशुसंवर्धन विभागाची योजना निघाली, तर त्यात सुद्धा आपल्याला 5% 4% आरक्षण जे आहेत, मग आपण त्या डिपार्टमेंटला म्हणजे इथंच ऑनलाईन आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या कॉम्प्युटरवरती आपण तिथंच त्या वेबसाईटला जाऊन किंवा त्यांच्या वेबसाईटला जाऊन, म्हणजे पशुसंवर्धन वेबसाईटला जाऊन किंवा कृषी विभागाला जाऊन, तर तिथं जाऊन आपण काय योजना चालू आहेत त्या बघू शकतो आणि तिथूनच आपण अप्लाय सुद्धा करू शकतो. अप्लाय केल्यानंतर ते संबंधित विभागाला जाईल फॉर्म, संबंधित विभागाला फॉर्म गेल्यानंतर तिथं आपल्या फॉर्मची पडताळणी होईल. पडताळणी फॉर्मची झाल्यानंतर आपण एलिजिबल आहोत, आपण त्या योजनेसाठी पात्र आहोत की नाही आहोत ते ठरेल आणि त्यानंतर त्या योजना आपल्याला मिळणार आहेत. लक्षात आलं? आपण इथे तक्रारही करू शकणार आहोत. आलं का लक्षात? आणि तुम्ही म्हणताय फॉर्म मध्ये चूक झाली तर विषय वगैरे वगैरे वगैरे, तुमच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला खरं म्हणजे मिळायला पाहिजे होती. कधी मिळायला पाहिजे होती? ज्यावेळेला तुकाराम मुंडे सरांनी फॉर्म तो कसा भरायचा किंवा तिथं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे स्वतः जवळपास अर्धा पाऊण तासाचा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे. सोशल मीडियावरती फिरतोय, प्रत्येक ग्रुपवरती आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तरी तो आपल्याला प्रश्न पडायला नको पाहिजे होते की एकदम सोप्या भाषेत त्यांनी फॉर्म कसा भरायचा, त्याचं एलिजिबिलिटी काय बघायची, कुठे बघायची, स्टेटस काय कसा बघायचा, त्याच्यात मंजुरी पत्र कसं बघायचं, सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर तुकाराम मुंडे सरांनी समजावून सांगितल्या आहेत. तुम्हाला जर हवा असेल तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. अगदी स्वतः तुकाराम मुंडे सर समोर बसून तो फॉर्म कसा भरायचा, कॉम्प्युटरवरती कसा भरायचा, कसं काय आपण भरू शकतो, कुठल्या ठिकाणी कुठली माहिती भरायची आहे, सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि अगदी यशस्वी. मी तर म्हणेन की फॉर्म कसा भरावा हे तुकाराम मुंडे सरांनी दाखवलेला आहे आपल्याला दिव्यांगांना. 100 पैकी 100 गुण दिले तर काही अवघड ठरणार नाही. तर या गोष्टी आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपण कन्फ्यूज होऊन जातो. फक्त ते कन्फ्यूज नाही झालं पाहिजे. एखादी चूक झाली तर त्याची निसरता येतं, ते बदलता येते. चूक झाली म्हणजे ते अक्षम्य गुन्हा आहे असं नाहीये, लक्षात घ्या. चूक झाली म्हणजे अक्षम्य गुन्हा केला आपण असं नाहीये. ते चूक बदलता येते. आरोपीला सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्यासाठी, त्याची बाजू मांडण्यासाठी जे काही न्यायालय, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल किंवा अन्य कोणतंही कोर्ट असेल तर ते परवानगी देतं. मग आपल्याला काय नसणार आहे, आपण तर छोटी मोठी चूक करणार आहोत किंवा होणार आहे आपल्या हातून छोटी मोठी चूक. त्याच्यामुळे त्याच्यात काही असं जगबुडी होणार आहे किंवा अन्य काही होणार आहे असं काही नाही होणार आहे. लक्षात घ्या तुम्ही. आलं लक्षात? भरपूर गोष्टींना कन्फ्यूज करून घेतोय आपण आणि माहिती आवडली तर गोष्टी घ्यायच्या असतात. माहिती आवडली नसेल किंवा आपल्याला फसवतोय हे समजतंय तरी पण आपण जर त्याचं ऐकत असू आणि त्याचं गोष्टी करत असू तर आपण आपल्यापेक्षा चुकीचे आपणच आहोत. लक्षात घ्या. समजवणारा मूर्ख नाहीये, सांगणारा मूर्ख नाहीये आपल्याला. आपण जर तो चुकीची गोष्ट आपल्याला 1 वेळा सांगितला, 2 वेळा सांगितला, 3 वेळा सांगितला, 3 वेळा आपल्याकडून चुका होऊ शकतात, पण चौथ्यांदा पण तो तीच गोष्ट सांगत असेल किंवा तसंच गोष्टीने फसवत असेल आपल्याला आणि आपण जर पण चौथ्यांदा पण परत जर आपण ऐकत असू तर तो व्यक्ती मूर्ख नाहीये, आपण मूर्ख आहोत. लक्षात घ्या. कारण आपण ऐकतोय त्याचं काय व्यक्ती स्वतंत्र आहे, त्याला काय करायचं आहे त्याचं त्यानं ठरवायचं आहे. पण काय पटवून घ्यायचं, काय खरं काय खोटं हे ठरवायचा अधिकार आपल्याला आहे. लक्षात घ्या. भरपूर गोष्टी फसव्या येत आहेत. आणि अजून एक हयातीचा दाखला. आता मला सांगा, हयातीचा दाखला गेल्या वर्षी नाही त्याच्या गेल्या वर्षीच निर्णय झाला ना ऑनलाईन अपडेट करायचा म्हणून. ऑनलाईन CSC सेंटर असतील, सायबर कॅफे असतील, नेट कॅफे असतील, इथं जाऊन तुम्ही थंब दाखवून किंवा बाकीच्या गोष्टी करून तुम्ही तिथं तुमचं हयातीचा दाखला अपलोड करू शकताय. मग परत आता हयातीचा दाखला कुठं मागतायत का हो? कुठल्या तरी एखाद्या तालुक्यात मागितलं आहे, बाकीच्या कुठल्याही तालुक्यात मागितलेलं नाहीये. लक्षात घ्या.
परत कागदपत्र कोणकोणती द्यायची असतात. कागदपत्र आपल्याला खरं तर सांगायचं झालं तर पॅन कार्ड आणि डोमासाईल लागतच नाही. पॅन कार्ड कशाला लागतं ते पण आपल्याला माहित नाही आणि आपण माहिती देतो की पॅन कार्ड पण तिथं जमा करायला सांगितलंय. डोमासाईल पण कशाला लागतं हे माहित नाही आणि आपण तिथं जमा करायला सांगतोय. फक्त 2 कागद नेऊन द्यायचे आहेत. 2 कागद कोणती नेऊन द्यायची आहेत? एक आधार कार्ड, UID कार्ड. आणि हे पण सगळ्यांनी नेऊन द्यायचं आहे का? सगळ्या दिव्यांगांनी नेऊन द्यायचं आहे का? नाही. आता माझ्या गावात बघा, माझ्या गावात 103 दिव्यांग आहेत. किती? 103 दिव्यांग. त्यातल्या फक्त 12 दिव्यांगांना, फक्त 12 मेजून 12 दिव्यांगांना सांगितले आधार कार्ड आणि UID कार्ड तलाठी ऑफिसमध्ये आणून द्या म्हणून. तहसीलदार ऑफिसमध्ये नाही, तलाठी ऑफिसमध्ये आणून द्या म्हणून सांगितले. असंच माझ्या तालुक्याची परिस्थिती हीच आहे की ज्यांची नावं आलेली आहेत त्यांचीच कागद ते जमा करून घेत आहेत. आणि प्रत्येक वेळेला तहसीलदार कार्यालयामध्ये जायला पाहिजे असं नाहीये, लक्षात घ्या. आपण तलाठीमध्ये ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा आपल्या गोष्टींची चौकशी करू शकतो. तलाट्यांना विचारू शकतो की तुम्ही तुमच्या तहसीलदार कार्यालयाला किंवा तहसीलदार ऑफिसला फोन लावा किंवा तिथून माहिती मागवा, माझं नाव यादीत आहे का, माझं DBT ऍक्टिव्ह आहे, इनऍक्टिव्ह आहे हे बघा आणि मग मला सांगा. हे सांगण्याची जबाबदारी आपली आहे, हे विचारण्याची जबाबदारी आपली आहे. जोपर्यंत आपण विचारणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. जोपर्यंत आपण विचारणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची माहिती मिळणार नाही. आपण विचारणार नाही, आपण घरातच बसणार, मग आपल्याला कशी माहिती मिळणार? नाहीच मिळणार माहिती, बरोबर आहे? आलं लक्षात? परत आता अजून एक, कागद कोणी जमा करायची? कागद प्रत्येकाने जमा केली तरच तुमची एप्रिलची पेन्शन मिळणार असं सांगितलं जातंय. तर हे साप चुकीचं आहे, लक्षात घ्या. ज्याची DBT इनऍक्टिव्ह आहे त्यांनी कागदपत्र नेऊन तिथं जमा करायचे फक्त. ज्याची मार्च महिन्याची पेन्शन आलेली नाही आहे 2,500 रुपये तर त्यांनी नेऊन जमा करायचे आहेत. ज्याची मार्च महिन्याची पेन्शन 1,500 रुपये आलेली आहे, 2,500 आलेली नाही आहे, त्यांनी तिथं कागद नेऊन द्यायचे आहेत. कागद कोणती नेऊन द्यायचे आहेत? 2च कागद, UID कार्ड, आधार कार्ड, हे 2च. बरं, जरी तिथं जाऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही पहिला बँकेत जा. बँकेत तुमची KYC झालेली काय बघा, बँकेत तुमचं DBT ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे ते बघा आणि मग तिथं जा. उगाच तिथं गर्दी करण्यात काही पॉईंट नाही आहे. कारण किती सरळ उत्तर देतात तिथं, किती सरळ आपल्याला माहिती दिली जाते हे तुम्हाला पण व्यवस्थित माहिती आहे आणि मला पण तेवढंच व्यवस्थित माहित आहे की किती आपल्याला चांगलं काय झालं, चांगलं सहकार्य केलं जातं किंवा किती गोष्टी आपल्या बाबतीत केल्या जातात, किती गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्या विचारले जातात किंवा चांगलं आपल्या बाबतीत कोणी विचार करतं हे सगळंच मला पण माहित आहे आणि तुम्हाला पण माहित आहे. त्याच्यामुळे उगाच अपमान करून घ्यायला स्वतःहून का जायचं तिथं? तुम्ही परत तलाठी ऑफिसला जा, प्रोसेसनुसार जा ना. तलाठी ऑफिसमध्ये जा, तलाठी ऑफिसमध्ये तलाठी नसतील तर तलाठीच्या हाताखाली काम करणार असतो, त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहेत, त्यांच्याकडे यादीमध्ये आपलं नाव असेल तर ते UID कार्ड, आधार कार्ड नेऊन द्या. प्रत्येक वेळेला तालुक्याला, प्रत्येक वेळेला जिल्ह्याला जायलाच पाहिजे असं काही नसतंय, असं काहीच नसतंय, लक्षात घ्या. आलं लक्षात? तर गोष्टी पहिला विचार करायला शिका, मग ऍक्टिव्हेट करायचे असतात. पहिला ऍक्टिव्हेट करून मग नंतर विचार करत बसायचं नाही, मग नुकसानच होतं. आणि आवाडावे पैसा कोणालाही देऊ नका कागदपत्र नेऊन देण्यासाठी किंवा कागदपत्र अपलोड करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी. जे काही व्यवहाराने पैसे होतात, जे काही माणुसकीने पैसे होतात किंवा जे काही व्यवहाराने पैसे दिले जातात, बाकीच्या ठिकाणी जे काही जितकी रक्कम आहे त्यातला मध्य भाग गाठायचा आपल्याला आणि त्या गोष्टी करायच्या आहेत. उगाचच भांडण काढून वगैरे काही होत नाही. लक्षात आलं तुमच्या? तर दिव्यांग सहायता पोर्टलवरती नाव नोंद केलं तरी चालणार आहे, नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे. नाव नोंद केला तर तुम्हाला घरबसल्या योजना मिळणार आहेत. नाव नाही नोंद केला तर तुमची पेन्शन बंद होणार आहे का? नाही होणार बंद, पेन्शन चालूच राहणार आहे. तुमची DBT ऍक्टिव्ह असेल तर पेन्शन चालू, तुमची KYC UID कार्डची केली असेल तुम्ही तर तुम्हाला दिव्यांग सहायता पोर्टलवरती नाव नोंदवलंच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही KYC तुमच्या बँकेची जर बँकेला KYC जर केला असेल, जाऊन तुमच्या संजय गांधी ऑफिसला जाऊन तुम्ही KYC केला असाल तर तुम्हाला दिव्यांग सहायता पोर्टलची काहीच गरज नाही आहे. फक्त पेन्शनसाठी सांगतोय मी, पेन्शनसाठी तुम्हाला दिव्यांग सहायता पोर्टलची काही गरज नाही आहे किंवा दिव्यांग सहायता पोर्टल आणि पेन्शनचा काहीही संबंध नाही आहे. हा, तिथं आलेले आहे पेन्शन, संजय गांधी पेन्शनचा आलेला आहे तिथं ऑप्शन, पण ते नवीन लाभार्थ्यांसाठी आहे. नवीन जे फॉर्म भरणार आहेत, भरू इच्छितात तर त्यांना घर बसल्या फॉर्म भरता यावा. कारण एजंट 5-5 हजार रुपये आता मागत आहेत, 5-5 हजार, 10-10 हजार मागत आहेत आणि कामं पण करत नाही आहेत. त्यामुळे त्यांनी तिथं ते आणलेलं आहे. आणि आता दिव्यांग मंत्रालयाकडे संजय गांधी जे काही दिव्यांग पेन्शन आहे तर ते दिव्यांग मंत्रालय दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाकडेच गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिथं ते पण ऑप्शन टाकलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपलं ही गोष्ट केली नाही म्हणून ही गोष्ट बंद होणार किंवा ही गोष्ट केली नाही म्हणून ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही असं काहीही होणार नाहीये. असं काहीही होणार नाहीये, लक्षात घ्या. आता सध्या तरी होणार नाही, पुढे भविष्यात नियम बदलल्यानंतर बघता येईल. पण आता या 2-4-6 महिन्यात, वर्षभरात नियम लगेच बदलत नाहीत. आलं लक्षात? तुम्हाला काही तक्रार असेल, व्हॉट्सअपचा नंबर तुकाराम मुंडे सरांनी दिलेला आहे. परत दिव्यांग सहायता पोर्टलवरती सुद्धा तक्रारीचा एक ऑप्शन ठेवलेला आहे, तर तिथं तक्रार करू शकता. 30 ते 45 दिवसामध्ये तुमची तक्रार तिथं सोडवण्याचा प्रयत्न ते करतायत. तिथं बघतायत तुमची तक्रारी काय काय आहेत. जेन्युइन तक्रार असेल तर तुमची तक्रार सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याचं म्हणजे रिकॉल येतो तुम्हाला.
त्याचं रिपीट मेसेज येतो, फॉरवर्ड मेसेज येतो तुम्हाला, त्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्या कारवाई केल्या जात आहेत. त्याच्यामुळे गोष्टी करताना गोष्टी सदसद विवेक बुद्धीचा वापर करून करा. कुणाच्यावरती अंधविश्वास ठेवू नका. IQ गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. कारण काय माहितीये, कान आणि डोळ्यामध्ये अंतर जवळपास 4 बोटांचं असतं. आलं लक्षात. त्याच्यामुळे इथून इथपर्यंत येताना किंवा डोळ्यापासून ते कानापर्यंत जाताना मध्ये कित्येक गोष्टी घडत जातात. लक्षात घ्या, कित्येक गोष्टी घडतात. तर त्या गोष्टी बघा. आपल्याला कोण फसवतंय, आपल्याला कोण फिरवतंय, आपल्याला कोण काय करतंय, आपल्याला कोण कोणत्या गोष्टी सांगतंय, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला केला पाहिजे. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तरी पण बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तरी काय राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण नक्की सांगूया उत्तर त्याची. नक्की तुम्हाला व्हॉट्सअपवरती, फोन कॉलवरती तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय. पण या 4 दिवसामध्ये भरपूर जणांचे मेसेजेस आले, ज्यांची मार्च महिन्याची पेन्शन आलेली नाहीये. त्यांनी तुम्ही कागदपत्र तहसीलदार कार्यालयाला, म्हणजे पहिला तलाठी ऑफिसमध्ये जा, तलाठी ऑफिसमध्ये कागद जमा करून द्या. जमा करून घेत नसतील तर मग तहसीलदार ऑफिसला जा, कागद जमा करून या. पुढच्या महिन्यामध्ये येण्याची शक्यता, पेन्शन आहे तुमची जी काय 2,500 रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर ते येण्याची शक्यता आहे. तर एवढंच माहिती सांगायची होती. माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.